भवरे गावात शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांचे पुस्तक वाटप व प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न। नवापूर तालुक्यातील भवरे गावात शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुलांचे पुस्तक वाटप आणि प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री मनोज आर सगर, मुख्याध्यापक पूज्य साने गुरुजी मा व्ही भवरे हे होते। यावेळी सामाजिक कार्यकर्ते पाऊल विनोद गावित यांनी, त्यांची धर्मपत्नी सुमिला गावित यांनी विद्यार्थ्यांना स्वखर्चाने शालेय दप्तर व पुस्तकांचे वाटप केले, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद उमटला। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री पाऊल विनोद गावित, सामाजिक कार्यकर्ते भवरे आणि सौ सुमिला पाऊल गावित उपस्थित होते। सूत्रसंचालन श्रीमती पवार शुभांगी यांनी केले। दप्तर वाटप नवगतांचे स्वागत श्री पाऊल विनोद गावित व सुमिला पाऊल गावित यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी गावातील शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाऊल गावित यांनी आपल्या मनोगतात सांगितले की मराठी शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळावे आणि सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क मिळावा हे त्यांचे उद्दिष्ट आहे। दप्तर वाटप करायचे कारण सगळ्या विद्यार्थ्यांना दप्तर घेता येत नाही। मी बऱ्याचदा इकडून गेलं, हातात दप्तर पाहिले, काकांना म्हटलं गरजू विद्यार्थी असेल त्यांची लिस्ट मला द्या, मी दप्तर वाटप करून देतो गरजू विद्यार्थ्यांना। दादा काय म्हणतात त्या इकडे। आणि सरांनी दप्तर वाटपची संधी दिली म्हणून सरांचं पण आभार व्यक्त करतो। आणि आमचे मार्गदर्शन करणारे आमचे काका, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो। दोन शब्द बोलून माझे दोन शब्द बोलले एवढंच। जय हिंद, जय महाराष्ट्र। भवरे येथील पूज्य साने गुरुजी माध्यमिक विद्यालय भवरे येथे झालेल्या या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते पाऊल विनोद गावित यांनी शाळेला भेट दिली। यावेळी त्यांनी शाळेतील गरजू व गरीब विद्यार्थ्यांना स्वयंस्फूर्तीने शिक्षण दिले पाहिजे यावर भर दिला। त्यांनी स्वतःच्या भाषणात सांगितले की मराठी शाळा वाचल्या पाहिजे आणि प्रत्येक घरातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाले पाहिजे। ज्यांना गरज आहे त्यांना शैक्षणिक साहित्य मिळाले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले। या उपक्रमामुळे गावातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल आवड निर्माण होण्यास मदत झाली असून गावातील शिक्षण पातळी उंचावण्यासाठी अशा सामाजिक कार्याची आवश्यकता अधोरेखित झाली। तसेच मुख्याध्यापक श्री सगर सर यांनी देखील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले। भविष्यात चांगले नागरिक म्हणून मोठे व्हावे असे आवाहन करण्यात आले। बड़े सावधान, आराम से तुमच्याकडे दप्तर बॅग जे असते ना ते ठेवून द्या, ते तुम्हाला पाहायचे। ओके, तर आजच्या कार्यक्रमाच्या दिवशी आपले आलेले गावातील सामाजिक कार्यकर्ते पाऊल दादा आणि त्यांच्या मिसेस त्यांचं मी प्रथम शाळेच्या वतीने स्वागत करतो। मुलांना बघा, आजच्या काळामध्ये त्यांची निरीक्षण शक्ती अशी होती की आपले जे विद्यार्थी असतात लांबून येतात, बारीवरनं येतात, झारपडीवरनं येतात, कोकणी फळीवरनं येतात, लांबचे विद्यार्थी येतात। येत असताना त्यांच्या हातामध्ये फक्त पुस्तकं असतात, पण काही विद्यार्थ्यांकडे बॅग नसते, काहींकडे बॅग असते, कारण त्यांचे मालक बॅग त्यांना घेऊन येऊ शकतात। परंतु असे अनेक विद्यार्थी असतात की त्यांची परिस्थिती नसते, तर त्यांच्या मनामध्ये कल्पना आली की मी आपले जे विद्यार्थी आहेत आपल्या गावातील त्यांना मी दप्तर वाटप करणार। त्यांनी मार्च एप्रिल मे मध्येच आपल्याला बोलून दाखवलं। मग त्यांना म्हटलं की आता आपलं शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे 25-26, तेव्हा तुम्ही जूनमध्ये आपण प्रोग्राम करूया। मग त्यांनी तसं नियोजन केलं आणि आपले शाळेचे कर्मचारी चमक्या दादा यांना सांगितलं आणि त्यांना मी होकार दिला की तुम्ही जूनमध्ये पहिल्याच दिवशी येऊन आपल्या विद्यार्थ्यांना, गरजू विद्यार्थ्यांना बॅग आणि पेन वाटप करायचं असं ठरलं। आणि त्यांनी तो शब्द पाळला आणि ते कालपासून फोन करून विचारताय की सर मी कधी येऊ, म्हणजे एवढी त्यांना उत्कंठा होती की आपल्या जे सारखे जे गरीब विद्यार्थी आहेत जे आपले शाळेत जातात पण ते दप्तर घेऊ शकत नाही, तर शिकण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांना त्यांनी दप्तर देऊ केलं। त्यामुळे मी शाळेच्या वतीने, सर्व स्टाफच्या वतीने त्यांचा धन्यवाद करतो। असेच दाता आपल्या गावामध्ये आपल्याला मिळत असतात। असाच मागच्या वर्षी आपल्या शाळेमध्ये जवान गावित यांनी सुद्धा आपले जे खेळाडू आहेत त्यांना पण टी शर्ट वगैरे दिले होते। असेच अनेक जे शिकलेले जे मुलं आहेत त्यांना काहीतरी वाटतं की आपल्या शाळेमध्ये, आपल्या गावातली शाळा आहे, गावामध्ये मुलं शिकतात, त्यांना काहीतरी द्यावं। ते पण काही एवढे मोठे श्रीमंत नाहीत, परंतु त्यांच्या याच्यामध्ये सुद्धा त्यांनी थोडा वेळ काढून, थोडा पैसा काढून तुम्हाला बॅग दिला। त्याचं मागचं कारण काय मुलांनो, की तुम्ही शिकले पाहिजे। नुसतं बॅग द्यायची आणि ती पुस्तक ठेवायची आणि घरी ठेवायची असं नाही। तर तुम्हाला ज्यांनी बॅग दिलेली आहे ते बॅग जेव्हा तुम्ही तुमच्या हातामध्ये घेणार तेव्हा नेहमी लक्षात ठेवायचं की आपल्याला हे याच्यामध्ये काहीतरी शिक्षण घेता आलं पाहिजे, आपण शिकलो पाहिजे आणि आपण पुढे गेलो पाहिजे, हा त्यामागचा उद्देश आहे। आलं का लक्षात? त्याच्यामुळे सर्वांनी चांगला अभ्यास करायचा आहे आणि पुढे जाऊन मोठं व्हायचं आहे। आपल्याकडे अनेक पालक येतात, तिथं
पाऊल दादा आणि त्यांच्या धर्मपत्नी यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करून त्यांचा धन्यवाद देतो. संपूर्ण स्टाफच्या वतीने धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या गरजू विद्यार्थ्यांना बॅग दिल्या आणि सोबत पेन पण दिले. असंच मार्गदर्शन, असंच मदत त्यांनी भविष्यात पुढे येणाऱ्या काळात करावी असं मी या निमित्ताने सांगतो आणि त्यांचा धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती उर्मिला ताईसाहेब गावित, सचिव श्री दादासो विजय गावित यांनी देखील शुभेच्छा दिल्या. तसेच शिक्षण विभागाकडून केंद्र प्रमुख श्री शरद गावित सर, विस्तार अधिकारी श्री किशोर रायते साहेब, तसेच नवापूर तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय श्री RB चौरे साहेब यांचे देखील बहुमोल मार्गदर्शन लाभले. ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क. लुप्त होत चालले आहेत. त्यांना असं वाटलं की मराठी शाळा या वाचल्या पाहिजेत, प्रत्येक मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे. पालकांना खर्च परवडत नसल्यामुळे आपण काहीतरी त्या ठिकाणी मदत करावी असा त्यांचा हा हेतू अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी आपल्यासमोर मांडला आणि आपल्याला आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना जे गरजू आहेत, ज्यांना गरज आहे अशा विद्यार्थ्यांना त्यांनी दप्तर देण्याचं त्यांनी विचार आपल्यासमोर मांडला आणि या ठिकाणी त्यांनी ती आज पूर्ती करायला सुद्धा स्वतः त्या ठिकाणी त्या आलेल्या आहेत. तर हो हो या उक्तीप्रमाणे आपण प्रत्येक अतिथींचं स्वागत हे करत असतो. तर आजच्या पाऊलदारांचं स्वागत आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री सगर सर या ठिकाणी उपस्थित असताना हो आला.